नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी रणेर व्हीएन, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, औंढा नागनाथ. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर थोडक्यात माहिती घेणार आहोत. बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया म्हणजे बियाण्यांना रोगमुक्त करणे, त्यांना अंकुरण्यास योग्य बनवणे आणि उत्पादन क्षमता वाढवणे. आपण दोन प्रकारांची बीज प्रक्रिया करू शकतो: रासायनिक आणि जैविक. रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये थायरम, कॅप्टन, कार्बेंडाझिम यासारखी फंगस आणि रोगांवर नियंत्रण करणारी औषधे वापरली जातात. यामुळे बियाण्यांवरील बुरशीजन्य रोग नियंत्रित होतात आणि उगमशक्ती वाढते. आता बाजारात कीड व बुरशीजन्य औषधी एकत्र उपलब्ध आहेत, जसे इलेक्ट्रॉन, कॅस्केड, वॉर्डन, ज्यामध्ये ॲझॉक्सिस्ट्रोबिन 2.5% प्लस थिओफॅनेट मिथाइल 11.25% प्लस थायामिथॉक्झान 25% सिस्टमिक फंजिसाइड आणि सिस्टमिक इन्सेक्टिसाइड घटक आहेत. जैविक बीजप्रक्रियेमध्ये ट्रायकोडर्मा, अझोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी यासारख्या सूक्ष्मजंतूंचा वापर होतो. हे बियाण्यांच्या उगमास मदत करतात, मातीतील पोषणशक्ती वाढवतात आणि पिकाच्या आरोग्यास फायदेशीर ठरतात. यामुळे शेतकऱ्याला होणारे फायदे: 1. मेहनतीची बचत. रोपांची वाढ जोमात होते, त्यामुळे नंतर कीटकनाशके किंवा फंगस नियंत्रणासाठी कमी वेळ व मेहनत लागते. 2. पैशाची बचत. उत्पादनाच्या सुरुवातीला केलेली बीजप्रक्रिया अनेक महागड्या औषधांपासून बचाव करते. 3. उत्पन्नात वाढ. आरोग्यदायी बियाण्यांमुळे उगम चांगला होतो, पिकांची वाढ जोमात होते आणि एकूण उत्पादनात वाढ होते. शेतकरी मित्रांनो, बीज प्रक्रिया ही जरी छोट्या स्वरूपात दिसत असली तरी तिचा परिणाम मोठा असतो. त्यामुळे प्रत्येक पेरणीपूर्वी रासायनिक किंवा जैविक बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा, म्हणजेच शाश्वत शेतीकडे एक पाऊल पुढे. परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना खरीप हंगाम 2025 खूप खूप शुभेच्छा. आपण यावर्षी बीज प्रक्रियाशिवाय पेरणी करणार नाही अशी शपथ घेऊ. धन्यवाद.